नमस्कार. आज आपण बघणार आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये कॅश बजेटचा प्रॉब्लेम. तर बेसिकली कॅश बजेटचा प्रॉब्लेम असतो कसा आणि हे कॅश बजेट नेमकं कुणाला म्हणतात? तर बेसिकली जेव्हा तुम्हाला ॲज अ बिझनेस तुम्ही रन करत आहात, तर बिझनेस रन करत असताना तुम्हाला काही पेमेंट्स भेटत असतात. कॅश रिसिप्ट्स म्हणतो त्याला. आणि काही बिझनेसेस रन करत असताना तुम्ही पेमेंट्स पण करत असता. त्या पेमेंट्सला आपण काय म्हणतो? कॅश पेमेंट्स म्हणतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस रन करत असताना तुम्हाला कॅश रिसिप्ट्स आणि कॅश पेमेंट भेटतात आणि हे दोन्हीचं जे आपण डिफरंट स्टेटमेंट्स जे असतात त्या कॅश रिसिप्ट्स आणि कॅश पेमेंटच्या ते पर्टिक्युलर मंथ्समध्ये आपण त्याला काय करतो? नोट डाऊन करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? कॅश बजेट्स. कॅश बजेट इज नथिंग बट द रिप्रेझेंटेशन ऑफ कॅश रिसिप्ट्स अँड कॅश पेमेंट्स इन अ टॅब्युलर फॉर्मॅट्स ऑफ मंथ्स. ते आपण बघणार आहे कॅश बजेट. तर तुम्हाला कॅश बजेटचा एक प्रॉब्लेम दिसत असेल एक्झाममध्ये. कसा प्रॉब्लेम येतो ते प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये काय स्टेप्स आपण कन्सिडर केल्या पाहिजेत ते सर्व आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. तर बेसिकली तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसत असेल स्क्रीनवरती, ठीक आहे. तर तुम्हाला मी तिकडे शो करेन. पण काय म्हणते प्रॉब्लेम? अ न्यूली स्टार्टेड कंपनी विशेस टू प्रिपेअर अ कॅश बजेट फ्रॉम जानेवारी. प्रिपेअर अ कॅश बजेट फॉर द फर्स्ट 6 मंथ फ्रॉम द फॉलोइंग एस्टिमेटेड रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर पहिल्या 6 मंथसाठी आपल्याला कॅश बजेट काढायचं आहे आणि हे कॅश बजेट कशासाठी काढायचं हे दिलेलं असतं आपल्याला, ठीक आहे. ते आपण बघूया. अगोदर पहिलं एक्झाम्पल वाचून घेऊया. त्याच्यानंतर मंथ्स दिलेले आहे, टोटल सेल्स दिले, परचेसेस काय केले आपण, वेजेस काय केलेत, प्रोडक्शन ओव्हरहेड्स काय आहेत, त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स काय असतात, त्याचा पर्टिक्युलर एक फॉर्मॅट असतो. कॅश बजेटमध्ये कोणकोणत्या एंट्रीज रिसिप्ट्समध्ये येतात, कोणत्या एंट्रीज पेमेंट्समध्ये येतात, ते त्याचा पण स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथं शो करून दाखवतो. आणि पर्टिक्युलर फॉर्मॅट कसा असतो कॅश बजेट लिहिण्यासाठी? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅश बजेटसाठी काय लिहितो? पर्टिक्युलर्स लिहितो. त्याच्यानंतर आपल्याला किती मंथसाठी कॅश बजेट काढायला सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं 6 मंथसाठी सांगितलेलं, तर 6 मंथसाठी आपण नोट डाऊन करतो. तर ऑलवेज आपल्याला जे क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, आपल्याला मंथ जे आहेत ना व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये दिलं असतं, त्याला ऑलवेज एक्झाम्पलमध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल करायचं असतं. ते कसं करायचं ते आपण बघूया स्टेप बाय स्टेप, ठीक आहे. तर हे फॉर्मॅट लक्षात ठेवा. ह्या फॉर्मॅटवरनं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. नंतर काय दिलं आपल्याला? खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण देत असतं कॅश बजेट सॉल्व्ह करत असताना. काय दिलं इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन? तर कॅश बॅलन्स ऑन 1 जानेवारी किती? 10,000 दिले. आणि काय म्हणलं? अ न्यू मशिनरी इज टू बी इन्स्टॉल्ड ॲट 20,000 क्रेडिट टू बी रिपेड इन 2 इक्वल इन्स्टॉलमेंट्स इन मार्च आणि एप्रिल. एप्रिलमध्ये 2 इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला एक नवीन मशीन घेतलेली आहे, त्याचे पैसे भरायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले? सेल्स कमिशन 5% ऑफ टोटल सेल्स इज टू बी पेड विदिन अ मंथ फ्रॉम द ॲक्च्युअल सेल्स. एका महिन्याच्या आत आपल्याला सेल्स जेव्हा जातं त्याचं कमिशन पण द्यायचं आहे आपल्याला सप्लायर्सला किंवा आपल्या कस्टमर्सला, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं? 10,000 बिईंग द अमाऊंट ऑफ सेकंड कॉल मे बी रिसिव्ड इन द मार्च. म्हणजे सेकंड आपल्याला जे पैसे भेटणार आहेत त्याला आपण काय म्हणतो? सेकंड कॉल. ते इन्स्टॉलमेंटमध्ये भेटणार आहेत आपल्याला. तर ते किती? 10,000 रुपये भेटणार आहेत. आणि शेअर प्रीमियम अमाऊंटिंग टू 2,000 इज ऑल्सो ऑब्टेनेबल विथ द सेकंड कॉल. सेकंड कॉलसोबत आपल्याला शेअर प्रीमियम पण भेटणार आहे 2,000 रुपयेचा, ठीक आहे. हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. कसं याचं युटिलायझेशन करायचं आपण बघणारच आहेत, ठीक आहे. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर्स इज 2 मंथ. म्हणजे आपल्याला सप्लायर म्हणजे आपण जे उधारीवरनं माल घेतो ते आपल्याला 2 महिन्यासाठी उधारीवर भेट, ठीक आहे. त्याच्यानंतर पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय कस्टमर. कस्टमरला आपण उधार किती अलाउ करतोय आपण? तर 1 मंथसाठी करतो. त्याच्यानंतर डिले इन पेमेंट ऑफ वेजेस हाफ मंथसाठी दिलेले आहेत, ठीक आहे. आणि ओव्हरहेड्ससाठी काय म्हणतोय? 1 मंथसाठी दिलेलं आहे. आणि ॲज्युम कॅश सेल्स ॲज अ 50% ऑफ टोटल सेल्स, ठीक आहे. असा प्रॉब्लेम दिलेला असतो आपल्याला, ठीक आहे. इन शॉर्ट आपण काय काय दिलेलं आहे लिहून घेऊया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन हे पूर्ण तक्ता जे दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. हे तर आपण लिहू शकत नाही, तर त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीनवरती पण शेअर करतो, ते बघत चला तुम्ही, ठीक आहे. तर काय दिले आपल्याला बघा. सगळ्यात पहिलं ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथं लिहितो मी. ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट काय दिले? कॅश बॅलन्स. किती दिले कॅश बॅलन्स आपल्याला? 10,000 1 जानेवारी 10,000. सेकंड काय दिलं आपल्याला इन्फॉर्मेशन? नवीन मशिनरी 20,000 रुपयाची आहे. मी याला काय करतो? न्यू मशीन फक्त हे लिहितो शॉर्टमध्ये, ठीक आहे. 20,000 रुपयाची आहे नवीन मशिनरी आणि हे 2 इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचं आहे. कधी कधी द्यायचं आहे? 2 इन्स्टॉलमेंट, मार्च आणि एप्रिल. 2 इन्स्टॉलमेंट मार्च अँड एप्रिल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे? कमिशन, सेल्स कमिशन. कमिशन काय? 5% 1 मंथ दिलेलं आहे. 5% ऑफ टोटल सेल 1 मंथमध्ये द्यायचं आपल्याला, ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची अशी. त्याच्यानंतर काय दिले आपल्याला? 10,000 भेटत आहेत सेकंड कॉलमध्ये, सेकंड कॉल आणि मार्चमध्ये भेटत आहेत आपल्याला, ठीक आहे. सेकंड कॉल मार्चमध्ये 10,000 रिसिवेबल. त्याच्यानंतर काय दिले? शेअर प्रीमियम पण भेटत आहे रिसिवेबलमध्ये. शेअर प्रीमियम
रिसिवेबल 2000 कधी भेटत आहेत? हे मार्चमध्येच भेटत आहेत विथ द सेकंड कॉल म्हणलेला आहे. ठीक आहे. नंतर काय काय दिले आपल्याला फटाफट बघा. क्रेडिट 2 मंथ आणि कस्टमरला आपण काय देतो? डेटरला 1 मंथ. ठीक आहे. कस्टमर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? वेजेस हाफ मंथ डिले. ठीक आहे. आणि ओव्हरहेड्स OH म्हणतो आपण त्याला 1 मंथ डिले. आणि कॅश सेल्स ॲज्युम काय म्हणलं? ॲज्युम 50% कॅश सेल्स. ठीक आहे. हे एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय दिलेलं आहे? प्रिपेअर कॅश बजेट फॉर 6 मंथ. ऑलवेज कॅश बजेट जेव्हा बनवायला सांगितलेलं असतं आपल्याला, कधीपासून कधीपर्यंत बनवायचं आहे ते दिलेलं असतं. आता इथं 6 मंथ दिलेलं आहे, कधी तुम्हाला 3 मंथ्स दिलेलं असतं, कधी काय म्हणतं एप्रिल टू जून बनवा, जानेवारी टू मार्च बनवा. हे क्लिअरली मेन्शन केलेलं असतं आपल्याला. त्याच्यानुसार टेबल बनवायचं. आपण जे फॉर्मॅट सांगितलं होतं त्याच्यानुसार काय आपलं टेबल तक्ता. तर आन्सर लिहित असताना सगळ्यात पहिला आपण काय लिहितो? पर्टिक्युलर्स. ठीक आहे. तर इथे लिहून घ्या पर्टिक्युलर्स. ठीक आहे. आणि आपल्याला जो तक्ता दिलेला असतो क्वेश्चनचा, ठीक आहे, हे जे तक्ता दिलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मंथ, सेल्स, परचेसेस, वेजेस, प्रोडक्शन हे जे दिलेलं आहे आपल्याला, हे जे वरती दिले ना हॉरिझॉन्टलमध्ये त्याला आपल्याला काय करायचं? व्हर्टिकल. आणि जे आपल्याला हे मंथ्स दिलेले आहेत व्हर्टिकलमध्ये त्याला आपल्याला हॉरिझॉन्टल करायचे. म्हणजे कसंच आता 6 मंथसाठी दिले जानेवारी टू जून दिले, तर इथे लिहा जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे आणि जून. हे 6 मंथसाठी आपल्याला कॅश बजेट काढायचे. हे आपल्याला मंथ्स व्हर्टिकल दिलेलं असतं, आपण त्याला हॉरिझॉन्टल करून द्यायचं. आणि हॉरिझॉन्टलमध्ये आपल्याला जे पेमेंट्स दिलेले असतात पेमेंट्स ते व्हर्टिकल करून घ्यायचं. आणि सर्वात पहिलं स्टार्ट करत असताना काय करायचं? स्टार्ट करत असताना ऑलवेज आपल्याला काय दिलेलं असतं? ओपनिंग बॅलन्स दिलेलं असतं. ठीक आहे. इथं बघा कुठं दिलेलं आहे का ओपनिंग बॅलन्स? कॅश बॅलन्स म्हणजे ओपनिंग बॅलन्स असतं आपलं. ठीक आहे. 10,000. तर इथं लिहायचं सुरुवातीला फर्स्ट ओपनिंग बॅलन्स. ऑलवेज असते हे ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स किती दिलं आहे? 1 जानेवारीला 10,000. तर जानेवारीमध्ये 10,000 असं पुट करत जायचं. जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिले आणि आपल्याला जे टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिले ते पुट करत चालायचे. आणि फर्स्ट ऑलवेज आपलं असतं रिसिप्ट्स. काय असतं? रिसिप्ट्स म्हणजे जे आपल्याला पेमेंट भेटत आहेत, कुठून पेमेंट भेटत आहे ते हुडकायचं आपल्याला प्रॉब्लेममध्ये. रिसिप्टमध्ये काय काय असतं? सेल्स दिलेला असतं आपल्याला. ठीक आहे. सेल्स काय दिलेला आहे? फर्स्ट मंथमध्ये 20,000 दिलेला आहे. ठीक आहे. सेल्स जे जे आपल्याला भेटणार आहे ॲज अ बिझनेस ते रिसिप्ट्समध्ये लिहायचं. ठीक आहे. सेल्स. आणि ह्याच्यामध्ये बघा ऑलवेज आता लिहित असताना ॲज्युम 50% कॅश सेल्स म्हणलेलं आहे. तर सेल्समध्ये लिहायचं इथं पुढे कॅश. ठीक आहे. नंतर उरलेलं 50% काय असतं? क्रेडिट असतं. कॅश सेल्स 50%, क्रेडिट सेल्स 50%. ठीक आहे. तर कॅश सेल्स म्हणजे ह्या महिन्यात विकतो लगेच मला पैसे येतात ना कॅशमध्ये इन्स्टंटली. तर ती इन्स्टंट पेमेंट जशाच तशी असते. आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा टेबलमध्ये. परत कॅश सेल्स किती दिलं आहे? जानेवारीसाठी 20,000 दिलेलं आहे. 20,000 चे 50% किती होते? 10,000. ठीक आहे. नेक्स्ट मंथमध्ये काय दिलं आहे आपल्याला? कॅश सेल्स 22,000 दिलेलं आहे. म्हणजे त्याचं 50% काय येणार आहे? 22,000चं 11,000. ठीक आहे. ते प्रॉब्लेम बघत चला, मी साईडला पण शो करत जाईन. ठीक आहे. नंतर कॅश सेल्स आपल्याला काय दिलेलं आहे? 28,000 मार्चसाठी. तर 28चं काय येणार आहे? 14,000. 50% म्हणलेलं आहे बघा 50%. त्याच्यानंतर काय दिलं? 36, 30, 40. 36चं काय येणार आहे? 18,000. 30,000चं काय येणार आहे? 50% 15,000. आणि 40,000चं येणार आहे 20,000. ठीक आहे. जे कॅश सेल्स 50% आहे 50% लिहून घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर क्रेडिट काय आहे? 50% आहे. परंतु क्रेडिट आपण काय म्हणतो? डेटर्सला म्हणजे उधार किती देतो कस्टमरला? 1 मंथसाठी. म्हणजे हे जे पैसे आहेत 50% क्रेडिट 1 मंथसाठी देतो. त्याच्यामुळं काय करायचं इथं? हे डॅश करायचं 1 मंथ. इथं 10,000 आपल्याला 1 महिना उशिरा भेटणार. म्हणजे जानेवारीचे पैसे फेब्रुवारीचे मार्चमध्ये. फेब्रुवारीमध्ये 50% किती? 11,000 आहे. ठीक आहे. नंतर मार्चचे किती? 14,000 आहेत. कारण हे टोटल आपण काय केलं? सेल्स आपले 28,000 आहे. 50% कॅशमध्ये 14,000, 50% क्रेडिट आहे, ते पण 1 मंथ आहे. त्याच्यामुळे एक महिना डिले. ठीक आहे. तर नंतर किती? एप्रिलचं 18,000 मेमध्ये भेटणार.
आणि ह्याचे 15,000 आपल्याला जूनमध्ये भेटणार. क्लिअर आहे इथंपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला अजून काही रिसिवेबल आहे का चेक करा. रिसिवेबल काय आहे का, 10,000 सेकंड कॉल मार्चमध्ये भेटते आणि शेअर प्रीमियम पण भेटते. ठीक आहे, सेकंड कॉल रिसिवेबल, सेकंड कॉल रिसिवेबल कधी बनते, 10,000 इन द मार्च. मार्च कुठे आहे, 10,000 हे बघा, मार्च 10,000. ठीक आहे, बाकी डॅश करा. आणखी काय म्हणले त्यांनी, शेअर प्रीमियम रिसिवेबल 2,000 मार्चमध्ये. शेअर प्रीमियम रिसिवेबल मार्चमध्ये किती म्हणलं, मार्चमध्ये 2,000. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय दिले का, शेअर रिसिवेबल कमिशन, हे पेएबल आहे, हे पेएबल आहे, वेजेस पेएबल आहे, क्रेडिट पेएबल आहे. ठीक आहे, आता इथे लिहायचं टोटल रिसिप्ट्स ए. कसं करणार, टोटल करा 10, 10, 20,000. टोटल रिसिप्ट्स किती आहेत, 20,000. ठीक आहे, आता नंतर आपल्याला काय करायचं, बी पेमेंट्स काढायच्यात. ठीक आहे, बी पेमेंट्स लिहितो मी इथे. ठीक आहे, पेमेंट्समध्ये काय काय येणार आहे, सगळ्यात पहिलं वेजेस दिलेला आहे, ओव्हरहेड्स दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रेडिट सप्लायरनं आपल्याला जे परचेस करतो त्याला आपल्याला 2 महिन्याचं दिलेलं आहे. नंतर कमिशन पेएबल आहे, न्यू मशीनचे पण पेएबल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परचेसेस काय दिले आपल्याला, परचेसेसची अमाऊंट काय काय दिलेली आहे इथं लिहून घेतो मी. परचेसेस 20,000. परचेसेस काय काय दिले, 20,000 14 14 20 14,000 14,000. नंतर काय दिलं आपल्याला 22 20 25 22 20 25. हे आपले परचेसेस आहेत. परचेस क्रेडिटमध्ये दिलेलं आहे 2 मंथ. ठीक आहे, तर हे परचेसेस इथं लिहून घ्यायचे. सर्वात पहिलं परचेसेस क्रेडिट 2 मंथ. ठीक आहे, म्हणजे मार्चमध्ये आपण हे जानेवारीपासून दिले. ठीक आहे, जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून हे परचेसेस दिलेले आहेत, जसं तुम्ही तक्त्यामध्ये बघत असाल. ठीक आहे, तर हे जानेवारीचे परचेस आपल्याला 2 महिन्यानंतर पेमेंट करायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्चमध्ये किती करणार आपण, 2 मंथ क्रेडिट आहे 20,000. फेब्रुवारीचं किती आहेत 14,000. मार्चचे किती 14,000 आणि एप्रिलचे किती 22,000. ठीक आहे, हे असे मंथ वाईज 2 मंथ दिले असल्यामुळे हे 2 कॉलम आपण डॅश केले आणि 2 महिन्यानंतर भरत गेले. म्हणजे जानेवारीचं मार्चमध्ये, फेब्रुवारीचं एप्रिलमध्ये, मार्चचं मेमध्ये आणि एप्रिलचं जूनमध्ये. हे असे तक्त्यानुसार आपण भरून घेतलेलं आहे क्रेडिट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय पेएबल आहे आपल्याला चेक करा. काय पेएबल आहे, वेजेस हाफ मंथ दिले. आता वेजेस पण दिलेले आहेत आपल्याला. इथं लक्ष द्या थोडं, वेजेसमध्ये काय म्हणले, हाफ मंथ दिलेलं आहे. तर ह्या हाफ मंथचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, 1 मंथचं तर कळतं आपल्याला, 1 मंथचं कसं कॅल्क्युलेशन करायचं. तर वेजेसचं एक वेळेस लिहून घेतो मी. काय काय दिलेलं आहे, 4,000 4,400. जानेवारीसाठी 4,000 4,400 4,600. त्याच्यानंतर काय दिले, 4,600 4,000 आणि 5,000. हे असे आपल्याला वेजेस दिलेले आहेत. आता हाफ मंथसाठी दिलेले आहे, म्हणजे 1 महिन्यात झाल्यावर आपण असं देऊ शकतो डिले, परंतु हाफ मंथचे कसं लिहायचे एंट्रीज. तर इथे बघा, वेजेस हाफ मंथ डिले कसं घ्यायचे, म्हणजे एका महिन्यात आपल्याला 4,000 द्यायचे, परंतु 15 दिवसाचे पेमेंट जे आहे त्याची त्याच महिन्यात करतोय. म्हणजे हाफ मंथ म्हणल्यामुळे हे 4,000 जे आहेत ना पहिल्या महिन्यात जाणार. ठीक आहे, हाफ मंथ डिले 4,000 म्हणजे किती जाणार, 2,000 रुपये पहिल्या महिन्यामध्ये जाणार त्याला. इथं जर 1 मंथ डिले असतं तर हे बॉक्सला आपण डॅश केलं असतं, नेक्स्टमध्ये लिहिलं असतं जसं तसं. परंतु हाफ मंथ डिले म्हणजे हाफ मंथ म्हणजे 2,000 लगेच द्यायचे ह्या महिन्यामध्ये, 2,000 पुढच्या महिन्यामध्ये द्यायचे. ठीक आहे, तर पुढच्या महिन्याचे किती 2,000 लिहून ठेवा इथंच प्लस. ठीक आहे, आता हे झालं वेजेस पहिल्या महिन्याचे 2,000. 4,000चे हाफ घेतले 15 दिवस असल्यामुळं. 15 दिवसाचे ह्या महिन्यात द्यायचे, 15 दिवसाचे पुढच्या महिन्यात. टोटल महिन्याचे किती 4,000 आहेत, 15 दिवसाचे 2,000 2,000 पुढच्या महिन्यात. त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात 2,000ची एंट्री करून घेतली. आता हे 4,400 तसंच आहे, 15 दिवसाचे आता द्यायचे, 15 दिवसाचे पुढच्या. म्हणजे 4,400चे 15 दिवसाचे किती होणार 2,200 आणि नेक्स्ट मंथला किती 2,200 जाणार. क्लिअर आहे, हे टोटल किती झाले 4200. नंतर नेक्स्ट काय म्हणलं बघा,
4600 रुपये आहेत, त्याचे 15 दिवसाचे ह्या महिन्यात द्यायचे. तर 4600चे 15 दिवसाचे किती होणार? घ्या कॅल्सी करा. 46 भागिले 2 2300 रुपये. ठीक आहे, 2300 रुपये ह्या महिन्यामध्ये जाणार आणि 2300 नेक्स्ट मंथमध्ये. ठीक आहे, ह्याचे टोटल किती झाले? 4500. क्लिअर आहे. आता हे 2300 मागच्या महिन्याचे आले, पुढच्या महिन्यात 4600 आहेत, परत मग त्याचे 2300 ह्या महिन्यामध्ये आणि 2300 पुढच्या महिन्यामध्ये. 15 मंथ डिले असल्यामुळं 15 आता घेतो, 15 दिवसाचे नंतरच्या महिन्यात. आता हे 4000 आहेत, तर 2000 ह्या महिन्यामध्ये, 2000 पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे 4000 फिनिश झाले. तर जूनचे काय आहेत आपल्याला बघा, जूनचे 5000 आहेत, म्हणजे 2500 आता पुढच्या महिन्यात. आता पुढच्या महिन्याचं काढायला दिलं नसल्यामुळे ते 2500 घ्यायचे नाहीत आपल्याला. ठीक आहे, याची कॅल्क्युलेशन करा. 4600 ह्याचं करा 4500, सॉरी ह्याचं 4300 आणि ह्याचं किती? 4500. हे झालं आपलं वेजेस. ओव्हरहेड्स काय दिलेलं आहे बघा, ओव्हरहेड्स 1 मंथ डिले. ओव्हरहेडचं पण आपल्याला हे दिलेलं आहे तक्ता. ठीक आहे, मी इथं हे काढून घेतो, परचेसेस कट करतो. आता इथे आपण ओव्हरहेडचं लिहून घेऊ. ओव्हरहेड्स काय दिलेलं आहे आपल्याला, प्रॉब्लेममध्ये दिसत असेल तुम्हाला. प्रॉब्लेममध्ये चेक करा, प्रॉब्लेम घेऊन बसा लिहित असताना. ओव्हरहेड्स 2 ओव्हरहेड्स दिलेत आपल्याला. आता कोणते कोणते दिलेले आहेत? तर प्रोडक्शन ओव्हरहेड्स आणि सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, आणि ते 1 मंथ दिलेले आहे. तर इथे बघा ओव्हरहेड्स मध्ये आपण काय करायचं, 2 प्रोडक्शन आणि सेलिंग. ठीक आहे, प्रोडक्शनचे काय दिलं आपल्याला ओव्हरहेड्स, 1 मंथ डिले दिलेला आहे, म्हणजे 3200 जानेवारीमध्ये आहे, तर जानेवारीचे 3200 आपण फेब्रुवारीमध्ये देतो. ठीक आहे, प्रोडक्शनचे 3200 1 मंथ दिले आणि सेलिंग डिस्ट्रीब्युशनचे पण 1 मंथ दिले 800. ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करा फेब्रुवारीचे आपले वेजेस झालेले आहेत. प्रोडक्शन ओव्हरहेड्स किती आहेत? 3300, म्हणजे 1 मंथ डिले मार्चमध्ये जाणार 3300. ठीक आहे, नंतर त्याचे हे किती आहे? सेलिंग डिस्ट्रीब्युशन 900. नेक्स्ट मंथसाठी तेच 1 मंथ डिले असल्यामुळे एक एंट्रीज फक्त 1 महिना सोडून बाकी एंट्रीज जशाच तसं पुट करायचे. 3400 + 900, नंतर 3500 + 1000, नंतर 3200 + 900. ठीक आहे, हे दिलेलं आहे, जसं तसं एंट्री केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलं आहे का आणखी आपल्याला? ओव्हरहेड झाले बघा. दुसरं काय दिलं आहे का? कमिशन आणि न्यू मशीन. कमिशन आणि न्यू मशीन. तर कमिशन किती दिलं आहे आपल्याला? 5% ऑफ टोटल सेल्स 1 महिन्यानंतर द्यायचे, 1 मंथ डिले. तर इथे लिहा कमिशन 5% 1 मंथ. ठीक आहे, 5% 1 मंथ. टोटल सेल्स किती आहे? टोटल सेल्स परत एकदा मी इथं लिहून घेतो, परचेसेस कट करतो, सेल्स लिहून घेतो. सेल्स किती आहे आपलं टोटल? 20,000, 22,000, 28,000, 36,000, 30,000, 40,000. ठीक आहे, तर 5% ऑफ टोटल सेल्स, 20,000चे 5% किती होणार आहेत? 1000. 1 मंथ डिले म्हणलं त्याच्यामुळे 1000 इथं, म्हणजे जानेवारीचं कमिशन फेब्रुवारीमध्ये दिलं 1 मंथ डिले. सेम 22,000चे 5% किती होणार? करा कॅल्क्युलेशन. 1100. 28,000चे 5% किती होणार? 1400. ठीक आहे, 36,000चे 5% किती होणार? 1800. ठीक आहे, उरले किती? 30,000. 30,000चे 5% 1500. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यू मशीन टू बी इन्स्टॉल्ड म्हणते. मार्च आणि एप्रिलमध्ये 2 इन्स्टॉलमेंट 20,000चे करायचे आहेत, म्हणजे 50-50 करायचं आपण त्याला. 10,000चं मार्चमध्ये आणि न्यू मशीन 2 इन्स्टॉलमेंट. मार्चमध्ये एक दिलेला आहे, मार्चमध्ये किती? 10,000 आणि एप्रिलमध्ये 10,000, असे टोटल 20,000 करायचे 2 इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलं आहे का आणखी चेक करा. ठीक आहे, काय दिलेलं नाही, दिसत नाही इथे. झालेले आहेत आपले टोटल पेमेंट्स. इथे करा टोटल पेमेंट्स. टोटल पेमेंट बी
करा कॅल्क्युलेशन. किती आहे? 2000, फक्त 2000 आहे. आणि याच्या खाली काय येतं आपल्या? क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स, कारण ओपनिंगने स्टार्ट केलं होतं, क्लोजिंगनं एंड होणार. ठीक आहे. क्लोजिंग बॅलन्स कसं काढणार? ए मायनस बी, म्हणजे रिसिप्ट्स मायनस पेमेंट. हे ए आणि हे बी, टोटल पेमेंटचं. ठीक आहे. तर 20,000 मायनस 2,000, 18,000. ठीक आहे. आता हे 18,000 जे आहेत क्लोजिंग बॅलन्स, ह्या जानेवारीमध्ये क्लोज होतं आहे आपला बिझनेस 18,000. म्हणजे हे 18,000 आपल्याला नेक्स्ट मंथपासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे हे क्लोजिंग, मागच्या महिन्याचं क्लोजिंग पुढच्या महिन्याचं ओपनिंग असतं. त्याच्यामुळे हे 18,000 आपण इथनं स्टार्ट करूया. ठीक आहे. हे 18,000, हे 21,000 किती झाले बघा? 18, 19, 29, 39,000. आता हे 4,200, हे 3200, हे 3200, हे 5,000, 5,000 प्लस 3,200 म्हणजे 8,200 प्लस हे 1,000, 9,200. परत कॅल्क्युलेशन करा. 1,000, हे 3200, 800, 4,000, 4,000, हे 5,000, 5,000 प्लस 4,200, 9,200. ठीक आहे. हे 39 मधनं 9,200 गेले, किती उरले? 30,500. हे 30,500 ह्या महिन्याचं क्लोजिंग आहे, म्हणजे पुढच्या महिन्याचं ओपनिंग असणार आहे. म्हणजे इथे लिहा 30,500. ठीक आहे. 30,500 पासून स्टार्ट केलं आपण. आता नेक्स्ट 30,500 प्लस हे 25,000 आणि हे 12,000. 25, 12, 37, 37 प्लस 30 किती झाले? 67,500. 67,500. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन करा. हे किती आहेत? 20,000, हे 4500, 24,500, 24,500, हे 1100, हे 900, 2,000, 24,500 प्लस 2,000 किती झाले? 26,500, हे 36,500 आणि हे उरले 3300. 36 आणि 33 किती? 39,300. 39,300. हे 39,300 मायनस 67,500 किती राहिले? शेवटी 200 आणि 39 67 मधनं गेले, किती राहिले? 17 मधनं 9 गेले, किती राहिले? कॅल्क्युलेशन करा. 8 राहिले. 17 मधनं 9 गेले, 8 राहिले. इथे द्या एक हातचा. ठीक आहे. तर 6 मधनं 4 गेले, 2, 28,200. करा कॅल्क्युलेशन परत एकदा तुम्ही. 28,200 हे क्लोजिंग आहे मार्चचं, म्हणजे ओपनिंग आहे एप्रिलचं. 28,200 हे करा. 8 आणि 4 32, 32 आणि 28 किती झाले? 32 आणि 28 60,200. हे किती? 14,000, 14,000 प्लस हे 10, 24,000, 24,000 प्लस हे 4,600, 28,600, 28,600 प्लस हे 400, 27,000 प्लस 3,000. कॅल्क्युलेशन करा. एकच मिनिट, मी कॅल्सी घेतो. 28,200 प्लस 18,000 प्लस 14,000, 60,200. हे किती आहेत आपले? नेक्स्ट 14,000 प्लस 4600 प्लस 3400 प्लस 900 प्लस 11,400, 34,300. ठीक आहे. हे आले 34,300. 60,200 मायनस 34,300 म्हणजे 25,900. 25,900 ह्या महिन्याचं क्लोजिंग आहे, म्हणजे पुढच्या महिन्याचं ओपनिंग. 25,900 प्लस 25,900 प्लस 18 प्लस 15, 58,900. ठीक आहे. खालचं करा. 14,000 प्लस 4300 प्लस 3500 प्लस 2800. हे किती झाले? 24,600. एक 58,900 मायनस 24,600 किती झाले? 34,300. 34,300 ह्या महिन्याचं क्लोजिंग आहे, म्हणजे पुढच्या महिन्याचं ओपनिंग असणार आहे. 34,300 प्लस 20,000 प्लस 15,000, 69,300. आता इथे करा. 22,000 प्लस 4500 प्लस 3200 प्लस 900 प्लस 1500 किती झाले? 32,100. 69,300 मायनस 32,100 किती झाले? 37,200. हे अशा प्रकारे हे कॅश बजेट आपल्याला बनवायचं असतं. ठीक आहे.
एकदम सोपं आहे. जे दिलेलं असतं आपल्याला सेल्स, वेजेस, ओव्हरहेड्स, प्रोडक्शन कॉस्ट हे सर्व दिलेलं असतं. फक्त 1 मंथ दिले, हाफ मंथ दिले. 1 मंथ म्हणल्यामुळे डायरेक्टली हे जानेवारीचं सोडून फेब्रुवारीमध्ये घेतो. हाफ मंथ दिले असल्यामुळे इथं काय केलं आपण 15 दिवसाचे आता घेतलेत, 15 दिवसाचे पुढच्या महिन्यात, 15 दिवसाचे आता पुढच्या महिन्यात 15 दिवसाचे, असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. चेक करा एकदा तुम्ही आणि आपण भेटूयात दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेमचं स्क्रीनशॉट घ्या आणि मेन प्रॉब्लेम मी सुरुवातीला दाखवलं होतं त्याचे स्क्रीनशॉट घ्या. ह्या दोन्हीचे स्क्रीनशॉट घेऊन हे आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि काही क्वेरीज असतील तर लाईव्हमध्ये विचारा. ठीक आहे. तर हे स्क्रीनशॉट घ्यायचा. आपण लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ह्या अशा प्रकारे तुम्हाला जर भीती वाटत असेल कुठल्याही सब्जेक्टची, मॅनेजमेंट अकाउंटिंग असो, फायनान्शियल मॅनेजमेंट असो, डिसिजन सायन्स असो, अशी वेगवेगळ्या सब्जेक्टचे आपण पर्सनलाइज क्लासेस घेत असतो. तर पर्सनलाइज क्लासेस घ्यायचं एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये घेतो. 1 to 1 डिस्कशन असतं, 1 to 1 आपले डाऊट सेशन्स असतात. जर तुम्हाला हे डाऊट सेशन्स एकदम पर्सनलाइज वेने शिकायचे असतील, तुमचे डाऊट्स पूर्ण क्लिअर करायचे असतील तर आजच जॉईन करा स्वामी अकॅडमी. तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिसेल, ॲज वेल एज स्क्रीनवरती पण दिसत असेल किंवा माझं डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप चॅट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा, डायरेक्टली व्हॉट्सअपवरती रिडायरेक्ट होचाल. तिथे मला मेसेज करा, आपण तुमचे डाऊट्स वगैरे डिस्कशन करूया आणि तुम्हाला आवडला तर क्लास घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडा ॲडव्हान्स लेवलचा आणि मागच्या वर्षी पेपरला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे तुम्हाला दिसत असेल, मी तिकडे स्क्रीनवरती पण डिस्प्ले करतोय. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ कॅश बजेट ऑफ अश्विन लिमिटेड पुणे फॉर 3 months. 3 महिन्यासाठी आपल्याला कॅश बजेट बनवायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मंथ्स दिलेले आहेत आपल्याला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ठीक आहे. एकच सेकंड. मे, जून. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्स दिलेला आहे प्रत्येक महिन्याचं, परचेसेस किती केले ते दिलेलं आहे, वेजेस दिलेले आहेत आपल्याला आणि ओव्हरहेड्स दिलेले आहेत. आणि इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, ते बघूया काय काय दिलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर फर्स्ट आपल्याला काय दिलं आहे, 25% ऑफ सेल्स आर ऑन कॅश आणि बाकीचं क्रेडिट आहे. 25% सेल कॅशमध्ये आहे आणि उरले किती, 75% सेल्स क्रेडिटवरती आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणलं, हे जे 75% क्रेडिटवरती सेल्स आहे. ठीक आहे. 50% ऑफ क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड इन द नेक्स्ट मंथ आणि रिमेनिंग बॅलन्स इन द फॉलोइंग मंथ. म्हणजे काय म्हणायचं, आता ह्या 75%चे 50% आणि 50% असे दोन डिवाइड केले त्यांनी. हे 50% क्रेडिट सेल्स काय नेक्स्ट मंथमध्ये म्हणलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट मंथ आणि हे 50% उरलेलं नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ, नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ. ह्या 75%ला 50% आता नेक्स्ट मंथमध्ये आणि उरलेले 50% नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ, असं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ऑल परचेसेस आर मेड ऑन क्रेडिट बेस अँड पेड आफ्टर 3 months. बापरे, परचेस दिलेले आहेत किती, परचेसेसला आपल्याला 3 month क्रेडिट दिलेलं आहे. परचेसेस 3 month क्रेडिट. ॲडिशनल इन्फॉर्मेशन असं लिहून करत झाला, फक्त पुन्हा नंतर व्हॅल्यू पुट करायच्या. त्याच्यानंतर वेजेस काय म्हणलं, मंथली बेसिसवरती दिले. वेजेस मंथली बेसिस म्हणजे 1 month. ठीक आहे. ओव्हरहेड्स काय म्हणले, पुढे बघा ओव्हरहेड्स काय दिले, आर पेड इन द सेम मंथ. ओव्हरहेड सेम मंथ. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट. ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट काय दिलेलं आहे, 70,000 जूनमध्ये, 70,000 जूनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट इन जून 70,000. त्याच्यानंतर कॅश बॅलन्स दिलेला आपल्याला. कॅश बॅलन्स काय दिलेला आहे, 1 एप्रिलला दिलेलं आहे. 1 एप्रिल किती दिलेला आहे कॅश बॅलन्स आपला, 6 लाख. त्याच्या व्यतिरिक्त काय दिलं, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एक्सपेक्टेड टू पे डिव्हिडंड. पे म्हणले, पे डिव्हिडंड, डिव्हिडंड पेमेंट किती म्हणले, 1,50,000. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही, 3 महिन्यासाठी आपल्याला प्रिपेअर कॅश बजेट म्हणलेलं आहे. कसं करणार, प्रिपेअर कॅश बजेट फॉर 3 months दॅट इज दिलं का आपल्याला मंथ्स एंडेड ऑन जून म्हणले. जूनमध्ये एंड झाले म्हणजे एप्रिल, मे, जून, ह्या 3 monthsसाठी कॅश बजेट काढायचं आहे. ठीक आहे. आता कसं काढणार, सगळ्यात फर्स्टमध्ये ठीक आहे काय करतो आपण, पर्टिक्युलर्स. जे कॉलम आपल्याला सेल्स वगैरे तक्तामध्ये दिलेलं आहे, मंथ्स आपल्याला वर्टिकल दिलेलं असतं त्याला हॉरिझॉन्टल करतो आणि हे वेजेस, ओव्हरहेड्स, कॅश सेल्स वगैरे त्याला आपण वर्टिकल करतो. ठीक आहे. इथं लिहा पर्टिक्युलर्स. काय म्हणलंय, प्रिपेअर कॅश बजेट फॉर 3 months एप्रिल, मे, जून. म्हणजे 3च मंथ घ्यायचे आपल्याला, दिले 6 महिने परंतु 3 महिन्याचं बनवायचं. एप्रिल, मे, जून. ठीक आहे.
आता पहिलं ऑलवेज काय असतं आपलं ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आपले ए रिसिप्ट्स असतात. रिसिप्ट्स म्हणजे जिथनं पैसे येलेत, कुठनं येलेत पैसे, आता सेल्स थ्रू येलेत आपल्याला, ठीक आहे. 25% सेल्स म्हणले आपल्याला काय, एकच मिनिट, 25% ऑफ द सेल्स कॅशमध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे एप्रिलमध्ये किती आहे आपलं सेल्स, इथं लिहून घेतो मी, ठीक आहे. सेल्स हे जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, किती दिलं आहे, 20 लाख, 20 लाख मी असं लिहून घेतो. 20, 24, 20, 60, 20, 22 आणि 28, हे के मध्ये म्हणजे लॅक्समध्ये आहे, ठीक आहे, थाउजंड्समध्ये. बघा आता कॅश सेल्स 25% आहे, म्हणजे आपलं टोटल किती आहे, 20 लाख आहे, ठीक आहे. इथे बघा 20 लाख इंटू 25% किती झाले, 5 लाख रुपये. त्याच्यामुळं फर्स्ट लिहा इथे सेल्स कॅश 25%, म्हणजे ह्या 20 लाखाचे 25% किती होतात, 5 लाख, त्यामुळे इथं 5 लाख येईल. आता इथे 2,40,000 आहे, सॉरी 24 लाख आहे, इथे 24 लाख आहे, म्हणजे 2000 के 2000, ठीक आहे. हे आहे के मध्ये, थाउजंड्समध्ये, ठीक आहे. आता ह्या 24 लाखाचे आपल्याला 25% काढायचे, 24 लाख बघा इंटू 25% किती झाले आपले, 6 लाख. इथे घ्या 6 लाख हे कॅशमध्ये झालेले आहे मेमध्ये. तर आता आपण काय केलेलं आहे, गडबड केलेली आहे. तर काय आपल्याला एप्रिलचं घ्यायचं आहे, एप्रिलचं बरोबर घेतलं आहे, तर 24 आपण फेबचं घेतलं आहे, त्याच्यामुळे 20 फेब इथलं करा. आता हे मेचं किती आहे, 22 आहे, 22 लॅक्स इंटू 25%, म्हणजे 5,50,000, ठीक आहे. जूनमध्ये किती आहे, 28 लाख आहे, 28 लाख इंटू 25%, 7 लाख, ठीक आहे. 7 लाख इथे लिहून घ्या. क्लिअर झालं. आता इथे बघा 75% क्रेडिट सेल्स आहे, सेल्स क्रेडिट 75%, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, त्या 75% जे क्रेडिट सेल्स आहे त्याचे 50% आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये भेटायले, ठीक आहे. नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे इथे बघा एप्रिल मार्चची पेमेंट 26 लाख आहे, ते आपल्याला त्याचे 50% ह्याचे आता 26 लाख आहेत. तर इथं बघा आता ॲडिशनल कसे करायचे, आता हे जेवढे कॅल्क्युलेशन्स आहेत ना, हे वर्किंग नोट म्हणून घ्यायचे. कसं घ्यायचे, वर्किंग नोट. तर हे इथं एक्स्ट्रा लिहितो मी, वर्किंग नोट, खाली करायचं कॅल्क्युलेशन. तर मार्चचे पेमेंट किती आहे, 26 लाख, 26 लाख, ठीक आहे. 26 लाखाचे 25% किती होणार आहेत आपले कॅश सेल्स, 6,50,000, ठीक आहे. 26 लाखाचे 25% 6,50,000 कॅश, म्हणजे 26 लाख मायनस 6,50,000 उरले किती, 19,50,000 आपले 75% क्रेडिटमध्ये आहे. ते हे झाले कॅश आणि हे झाले क्रेडिट, 19,50,000 क्रेडिट झाले, ठीक आहे. आता ह्या 19,50,000च्या क्रेडिटचे 50% नेक्स्ट मंथमध्ये म्हणले, म्हणजे नेक्स्ट मंथ जिथं जिथं आलं तिथं 1 महिना प्रिव्हियस घ्यायचा. म्हणजे 26 लाखाचे 50% आपल्याला एप्रिलमध्ये भेटणार, म्हणजे 19 लाखाचे 50% किती, डिवायडेड बाय 2, 9,75,000, 9,75,000 आणि 9,75,000, ठीक आहे. हे 9,75,000 आपल्याला एप्रिलमध्ये भेटणार, त्याच्यामुळं 9,75,000 एप्रिलमध्ये जशाच तसं घेतलेलं आहे. आणि हे 9,75,000 इन द फॉलोइंग मंथमध्ये बनलेलं आहे, त्याच्यामुळे इथं 9,75,000 आपण पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता नेक्स्ट मंथमध्ये काय म्हणले, एप्रिलचे 20 लाख रुपये आहेत, 20 लाखाचे 25% किती होणार, 20 लाखाचे 25% होणार 5 लाख, ठीक आहे. 5 लाख कॅशमध्ये, 15 लाख उरले आपले, 15 लाख क्रेडिट, कॅश क्रेडिट. आता हे 15 लाख जे आहेत क्रेडिटवाले, म्हणजे 7.5 लाख ह्या मंथमध्ये, 7.5 लाख नेक्स्ट मंथमध्ये, म्हणजेच एप्रिलचे आहेत नाही 20 लाख, तर हे मे मध्ये 1 महिना डिले आहे आणि त्याच्या महिन्यामध्ये एक, म्हणजे इथं प्लस 7,50,000 आणि पुढच्या महिन्यामध्ये 7,50,000, ठीक आहे. आता हे मेचे 22 लाख आहेत, ठीक आहे. हे मार्च, हे एप्रिल, हे मे, मेचे किती आहेत 22 लाख,
ठीक आहे. त्याचे 25% किती होणार कॅश, 22 लाखाचे 5,50,000. ठीक आहे. 22 लाख इंटू 25%, 5,50,000 कॅश. ठीक आहे. 5,50,000. क्रेडिट किती झालं, मायनस 22 लाख, 16,50,000 क्रेडिट झाले. ह्या 16,50,000चे 2 भाग करा. 8,25,000 8.25 ह्या मंथमध्ये, 8.25 नेक्स्ट मंथमध्ये. म्हणजेच हे 7,50,000 जूनमध्ये, मेचे 8,25,000 भेटणार आपल्याला. ह्याचं कॅल्क्युलेशन करा. टोटल 9,75,000 प्लस 9,75,000 प्लस 7,50,000 17,25,000. क्लिअर आहे. आता हे 7,50,000 प्लस 8,25,000 हे झाले 15,75,000. हे असे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. इथंच थोडं टेक्निकल पार्ट आहे, बाकी इझी आहे. हे झाले आपले रिसिप्ट्स. आणखी काय रिसिप्ट्स आहे बाबा. कॅश बॅलन्स 6 लाख, ओपनिंग बॅलन्स एप्रिलमध्ये किती दिलेला आहे, 6 लाख. ठीक आहे. 6 लाख लिहून घ्या. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे का, परचेस, नेक्स्ट सेल्स, डिव्हिडंड पेएबल आहे, ॲडव्हान्स टॅक्स पेएबल आहे, परचेस. ठीक आहे. एवढंच दिलेलं आहे आपल्याला. ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलं आहे का, चेक करा. नाही. म्हणजे आता इथे लिहा टोटल रिसिप्ट्स ये इक्वल टू, ह्याचे ॲडिशन करा. 6 लाख प्लस 5 लाख प्लस 9,75,000 हे झाले 20,75,000. ठीक आहे. आता इथं क्लिअर आहे. आता इथं ओपनिंग बॅलन्स घ्यायचं आपल्याला, क्लोजिंग बॅलन्स ह्या महिन्याचं, हे इथं ओपनिंग येणार, त्याच्यामुळे हे इथं करा. आता पेमेंटची रिसिप्ट्स, पेमेंट्स काय काय आहेत. सगळ्यात पहिलं आपल्याला परचेस आहे 3 मंथ क्रेडिट. बापरे. आता बघा परचेसेसची एंट्री कशी घ्यायची. परचेसेस 3 मंथ. तर आपल्याला परचेसेस पण दिलेले आहेत. इथं लिहून घेतो मी परचेसेस. काय काय दिलेलं आहे परचेसेस जानेवारीसाठी, 12 लाख. ठीक आहे. 12 लाख दिलेलं आहे. इथे 16 लाख दिलेलं आहे. नेक्स्ट काय दिलं आहे, 16 लाख, नेक्स्ट 16 लाख, नेक्स्ट 12 लाख आणि नेक्स्ट 18 लाख जूनसाठी. हे वेजेस ओव्हरहेड्स पण लिहून घेतो. वेजेस आणि ओव्हरहेड्स. वेजेस किती दिले, 2,40,000. ठीक आहे. 2,80,000, 2,80,000, 3 लाख, 3 लाख, नंतर 3,60,000. ओव्हरहेड्स काय काय दिले, 4 लाख, 4,40,000. ठीक आहे. 4,40,000, 4 लाख, 4,80,000 आणि 4 लाख हे आपल्याला दिलेलं आहे. आता परचेसेस 3 मंथ दिले. जानेवारीचं पेमेंट आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिन्याचं एप्रिलमध्ये करणार आहे. म्हणजे हे किती, 12 लाख रुपये आहे परचेस. तर आपण 3 महिन्यानंतर करतोय, म्हणजे जानेवारीचं डायरेक्ट एप्रिलमध्ये येणार. जानेवारीचे किती, 12 लाख, 12 लाख. ठीक आहे. फेब्रुवारीचे किती आहेत, 16 लाख, 3 महिन्यानंतर मेमध्ये येणार. ठीक आहे. 16 लाख आणि नंतर पण परचेस 16 लाख, 3 मंथ क्रेडिट. क्लिअर इथंपर्यंत. त्याच्यानंतर काय दिलं आहे आपल्याला, वेजेस दिलेले आहेत. 1 मंथ क्रेडिट दिलेलं आहे वेजेस. तर इथे लिहा वेजेस 1 मंथ क्रेडिट. 1 मंथ म्हणजे मार्च एप्रिलमध्ये येणार. मार्चचे बघा वेजेस किती आहेत, 2,80,000, म्हणजे एप्रिलमध्ये 2,80,000. क्लिअर आहे. आता हे एप्रिलला किती आहेत, 3 लाख रुपये आहेत. एप्रिलचे मेमध्ये 3 लाख रुपये येणार. ठीक आहे. आणि मेला पण 3 लाख रुपये आहेत. ते जूनमध्ये 3 लाख रुपये 1 मंथ डिले आपण देतो. क्लिअर आहे इथंपर्यंत वेजेस. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. ह्याच्यानंतर ओव्हरहेड्स सेम मंथ दिलेलं आहे. आता सेम मंथ म्हणल्यामुळे ओव्हरहेड्स बघा 4 लाख एप्रिलमध्ये चालले आहेत आपले ओव्हरहेड्स सेम मंथ. ठीक आहे. एप्रिलमध्ये किती आहे ओव्हरहेड्स, 4 लाख. त्याच्यामुळं 4 लाख जसे असतं सेम मंथ म्हणले. इथं जर 1 मंथ दिले असतं तर मग मागच्या महिन्याचं घेतलं असतो आणि ह्या महिन्याचं पुढच्या महिन्यात घेतलं असतो. आता इथं 4,80,000 आणि नेक्स्ट 4 लाख. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हणले, ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट पण दिलेलं आहे 70,000 इन द मंथ ऑफ जून. टॅक्स पेमेंट. ठीक आहे. इन द मंथ ऑफ जून किती, 70,000. त्याच्या व्यतिरिक्त काय दिलं आहे, डिव्हिडंड पेमेंट दिलेलं आहे 1,50,000. कधी दिलेलं आहे बाबा डिव्हिडंड पेमेंट. डिव्हिडंड पेमेंट आपल्याला
इन द मंथ ऑफ जून दिलेलं आहे, ठीक आहे, इन द मंथ ऑफ जून दिलेलं आहे, 1,50,000 जूनमध्ये दिलं आहे डिव्हिडंड 1,50,000. बाकी एंट्रीज क्लिअर झाले बघा, सगळ्या एंट्रीज क्लिअर झाले. आता करा इथे टोटल पेमेंट्स बी, टोटल पेमेंट बी करा कॅल्क्युलेशन. 12 लाख प्लस 4 लाख 16 लाख, 16 लाख प्लस 2 18,80,000. ठीक आहे, हे 18,80,000 इथे झाले. त्याचं लगेच क्लोजिंग बॅलन्स काढा. क्लोजिंग बॅलन्स कसं काढतो आपण, ए मायनस बी. हे किती आहे 20,75,000. इथे असे करत चला जरा थोडं डिझायनिंग. ठीक आहे, 20,75,000 मायनस 18,80,000 1,95,000. ठीक आहे, 1,95,000 एप्रिलचं क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणजे मेचं ओपनिंग बॅलन्स. इथे लिहा 1,95,000. करा ॲडिशन 1,95,000 प्लस 5,50,000 प्लस 17,25,000. हे झाले 24,70,000. ठीक आहे, 24,70,000. हे 16 प्लस 3 19, 19 प्लस 4 23,80,000. 23,80,000. आता हे 24,70,000 मायनस 23,80,000 हे झाले आपले 90,000. ठीक आहे, हे 90,000 क्लोजिंग बॅलन्स फॉर द मे आहे, म्हणजे जूनचं ओपनिंग बॅलन्स आहे. ठीक आहे, 90,000. करा कॅल्क्युलेशन. 90,000 प्लस 7 लाख प्लस 15,75,000 हे झाले 23,65,000. ठीक आहे, आता बघा 16 आणि 3 19, 19 आणि 4 23, 23 आणि हे 1,50,000 प्लस 70,000 म्हणजे 2,20,000. हे 23 आणि 2,20,000 म्हणजे किती झाले 25,20,000. आता करा कॅल्क्युलेशन. 23,65,000 मायनस 25,20,000 हे झाले आपले मायनस 1,55,000. ठीक आहे, हे मायनस 1,55,000 आपले हा पर्टिक्युलर मंथसाठी क्लोजिंग बॅलन्स आहे. ठीक आहे, मायनसमध्ये आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कळलं आपल्याला. ॲडजस्टमेंट सुरुवातीला लिहून घ्यायचे जशाच तसे, काय काय दिलेले त्याला डिकोड करायचं. आता 75% क्रेडिट सेल्स आहे इथे. त्या 75% क्रेडिट सेलचे 50% नेक्स्ट मंथमध्ये द्यायचे आणि नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ म्हणजे फॉलोइंग मंथमध्ये 50% द्यायचे. असं डिकोडिंग केलं आणि त्याच्यानुसार एंट्रीज घेतली. ठीक आहे, कॅश सेल्स 25% 5 लाख आहे. आता हे क्रेडिट आहे म्हणजे मागच्या महिन्याचं येणार ना, इथं मागचे मंथ पण दिलेले आहेत आपल्याला. हे मागचे मंथ दिले नसते तर पहिला मंथ डॅश आला असतं, पुढच्या महिन्यात एंट्री केली असती. ठीक आहे, हे अशा प्रकारे आपण एंट्रीज पुट करून घेतलेले आहेत सर्व कॅशचे ह्याचे आणि हे कॅश बजेट आपलं निघालेलं आहे. ठीक आहे, हे एप्रिल मे जूनसाठी हे अशा प्रकारे हे आपलं सिस्टमॅटिक वेनं कॅश बजेट काढायचं. काही प्रॉब्लेम असतील तर लाईव्ह लेक्चरमध्ये भेटूया आपण. व्हिडिओ बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. आणि जर असेच क्लास शिकायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या क्लासेससाठी MBA MCOMसाठी BCOMसाठी BBAसाठी आपण क्लासेस घेतो, त्या क्लासेससाठी पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. थँक्यू.